पाऊस पडत असेल आणि काहीतरी गरमागरम खायची क्रेविंग होत असेल ना आणि करायचासुद्धा कंटाळा आला असेल तर पटकन बनणारी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. सुरुवात करूयात रेसिपीला. त्याआधी काय करायचे, कढईमध्ये तेल मस्त गरम करायचं. त्यामध्ये बॉब्या आपण तळून घ्यायच्या आहेत. आमच्या इकडं खरं तर याला मुरकुलं म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा. येथे मी 2 बॅच जे आहेत ते तळून घ्यायच्यात. लहान मोठ्या आकाराच्या जशा असतील तशा तळून घ्यायच्या. मस्तपैकी त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये मस्तपैकी जिरे मोहरी टाकून घ्यायचं. मस्त तेलामध्ये चांगलं फुलू द्यायचं. तेल आधीच गरम झालेलं आहे त्यामुळे ते पटकन होईल. त्याचबरोबर लसूण अद्रक टाकायचं, त्यालाही लालसर होऊ द्यायचं. आता त्यामध्ये फ्लेवरसाठी टाकायचे थोडासा कढीपत्ता, म्हणजे त्याने स्वाद येईल ना. आता त्यालाही परतून घ्यायचं. थोडासा कांदा टाकायचा, लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये टाकायचे बाकीचे खडे मसाले, सुखे मसाले, ज्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, मीठ वगैरे टाकून घ्यायचं. बाकी गरम मसाला वगैरे चाट मसाला असेल तर उत्तम, तेही सुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचं. आता एक बटाटा उकडलेला आहे तो मॅश करून त्यामध्ये टाकायचा. त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर जी आहे ती टाकून घ्यायची आणि मस्त 1-2 मिनिटे परतून घ्यायचं. भाजी मस्तपैकी जे मसाले जे आहेत ते मस्तपैकी त्याच्यामध्ये उतरतील आणि त्याला गरमागरम प्लेटमध्ये काढून घ्यायचं. इथपर्यंत झाली रेसिपी. आता प्लेटमध्ये काढून त्या साईडने असे मस्तपैकी आपल्याला मुरकूल लावून घ्यायचे आणि एक मुरकूल हळूच उचलायचा, तो भाजीमध्ये टोबायचा आणि मस्तपैकी तोंडात घालायचा. आणि त्याचबरोबर गरमागरम चहा असेल तर उत्तम. मस्तपैकी ही इझी आणि टेस्टी अशी रेसिपी बनवून तयार होते. याला तुम्ही काय नाव देऊ शकता ते कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच साध्या सोप्या आणि छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.